नमस्कार मित्र हो, मी पूनम पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझ्या बऱ्याचशा असं मित्रमैत्रिणी ज्यांना माझ्या आजीला भेटलेलं आहे त्यांचं असं म्हणणं होतं किंवा तिच्या हातचं खाल्लेलं आहे त्यांचं म्हणणं होतं की आजीच्या हातचं काहीतरी दाखव किंवा काहीतरी बनव। मग मी आज त्यांच्यासाठी खास घेऊन येते आजीच्या हातची जी स्पेशालिटी आहे आणि तिच्यासारखं मला असं वाटतं की या जगात दुसरं कोणीच ती डिश बनवू शकत नाही अशी माझी आजीची स्पेशालिटी म्हणजे आंबाड्याची भाजी। चला तर मग बघूया माझी आजी आंबाड्याची भाजी कशी बनवते ते। साहित्य काय काय घेतले तर साहित्य अगदी सोपं आहे। ही आंबाडीची भाजी आहे जी नीट करून घेतले। इथं तुम्हाला दिसत असेल की फक्त पानं घेतलेत, मागचा जो देठ आहे तो घेतलेला नाहीये। तिने जसं सांगितलं तसं मी घेतलं। पण एक होतं की मी ही जी बोंड आहेत जी फुलं आहेत आंबाड्याला आलेली ज्याला काटे असतात ते मी घेत नव्हते, तर तिचं म्हणणं होतं की त्याला विशेष टेस्ट असते, त्याच्यामुळे तिच्या सांगण्यावरून मी ही बोंड आणि जी पानं होती पुढची ती घेतलेली आहे। तिनं देठ घ्यायला नको म्हणली होती म्हणून मी देठ घेतलेले नाही। त्याच्याबरोबर इथं घेतले तांदूळ, शेंगदाणे, हळद, मीठ, जिरे, लसूण। लसूण हा व्यवस्थित सोललेला नाही पण तिला जसं योग्य वाटेल तसं मी घेतलेलं आहे। आणि हे काळे वाटाणे आहेत जे सकाळी भिजत घालायचे असतात, पण इथं मोड काढलेले आहेत ते काळे वाटाणे घेतलेले आहेत आणि ह्याच्याबरोबरच आपल्याला लागणार आहे तेल। चला तर मग बघूया, रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्यामध्ये आंबाडीच्या भाजीमध्ये आजीने पाणी ओतले, किती तर फक्त भाजी भिजेल इतकंच पाणी ओतले आणि गॅसवरती ती ठेवून दिली। किती वेळासाठी ठेवायची? फक्त ऊब लावून घ्यायची, म्हणजे जास्त काही गरम करायचं नाही किंवा जास्त वेळ काही हे करायचं नाही, फक्त ऊब लावून घ्यायची असं तिचं म्हणणं आहे। भाजीला ऊब लावून होते तोपर्यंत तिनं काय केलं की शेंगदाणे एका छोट्याशा कढईमध्ये घेतले, पॅन म्हणलं कढई म्हणलं तरी चालेल, आणि मग ते गॅसवरती ठेवून दिले। एवढ्या मोठ्या गॅसवर भाजायचा का बारीक लावायचा? म्हणजे भांड तापण्यासाठी गॅस मोठा लावलाय, म्हणजे नंतर मग गॅस बारीक गॅसवर ते शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे। आता ती मधून मधून चेक करते की ती भाजीला ऊब लागली आहे का। इकडे बघा शेंगदाण्यांचा रंग बदलतोय, शेंगदाणे व्यवस्थित काळपट होईपर्यंत ती भाजते। आणि इकडे तुम्हाला भाजीचाही दिसत असेल, भाजीचाही रंग बदलतोय की भाजीला आता अजूनही किती वेळ भाजी शिजवायची आहे? अजून एक 5 मिनिटं तिचं म्हणणं आहे की भाजी थोडीशी हे करून घ्यायची। 5 मिनिटं म्हणजे 1-2 मिनिटं जरी ठेवली तरी चालेल, तिचं सांगताना ती 5 मिनिटं सांगते। शेंगदाणे बघा किती भाजलेत व्यवस्थित, त्यावरून तुम्हाला माझी भाजणी आणि तिच्या भाजणीमधला फरक कळत असेल की आपण खूपच गडबड करतो। तिचं एकदम शिस्तात व्यवस्थित भाजलेले शेंगदाणे भाजून घेतलेत आणि मग गॅस आता शेंगदाणे भाजल्यानंतर गॅस बंद केला। इकडेही तिनं फ्लेम वाढवले आणि फ्लेम वाढवून आता मग पूर्ण पाणी आतमध्ये जाऊ देऊन भाजीचाही गॅस बंद करून भाजी बाजूला ठेवून देते। आता गरम गरमच शेंगदाणे तिने ह्याच्यामध्ये काढलेत खलबत्त्यामध्ये आणि माझ्याकडे चेचण्यासाठी दिलेत। याची साली काढायचे, तिचं म्हणणं आहे साली काढल्या तरी चालतील नाही काढल्या तरी चालतील। मग मी माझ्या ह्याच्यानुसार, मला साली असलेल्या आवडतात त्याच्यामुळं त्याच्यापेक्षा ते हेल्दी असतं त्याच्यामुळे मी साली तशाच देऊन त्याचं हे करते की ते चेचून घेते। आता आपले शेंगदाणे हे कुटून तयार झाले, जास्तही बारीक कूट करायचं नाही असं तिचं म्हणणं होतं की बऱ्यापैकी एकाचे 2 तुकडे वगैरे करून घेतलेत आणि थोडंसं डाळी डाळी असं शेंगदाणे आपले कुटून आहेत। मी इकडे काय केलंय तर थोडंसं गार पाणी टाकून त्याच्यातलं पाणी ओतून काढलंय तिनं। त्या पाण्याचं आपण काय करू शकतो की देव वगैरे धुतले किंवा तांब्या पितळीची भाजी आंबाडीच्या भांडी आंबाडीच्या पाण्याने स्वच्छ निघतात, तिने ते तसंच पाणी हे करून घेतलंय। आता त्या पाण्यामध्ये परत गार पाणी ओतले आणि ते काही कालावधीसाठी ठेवून दिले। आता ती गरम गरम तशीच भाजी हाताने पिळून एका दुसऱ्या ताटामध्ये ठेवून घेते।
तुम्ही हात घालायला जाऊ नका, पूर्ण गार झाल्यानंतर जरी केलं तरी चालेल, कारण तिला अनुभव आहे, तितकी वर्ष तिनं ते हे केले, त्याच्यामुळे ती सहज गतीनं करते. तुम्ही तितक्या सहज करायला जाऊ नका. मग इकडे एक छोटूवाली कढई तिनं हे करून गॅसवरती तापण्यासाठी ठेवून दिली. आता हे बघा, इथं आपण गॅसवरती भांडं ठेवलं की लगेच तेल होतं. तिनं बराच वेळ ती कढई तशीच तापण्यासाठी ठेवून दिली आणि मग त्याच्यामध्ये तेल घालते ती. आता तेल घालते. साधारणतः 2 ते 3 टेबलस्पून आहे म्हटलं तरी चालेल. तिचं तेल म्हणजे आजीचं मत असतं की पालेभाजीमध्ये तेल भरपूर असावं लागतं, म्हणून तिनं तेल इथं भरपूर घातलंय. आता ती लसूण घालते त्याच्यामध्ये. आता इथं बघा, लसूण दुखवून घेते ती. दुखवून म्हणजे थोडंसं असं फक्त हे करून घ्यायची, लसूण ओबड धोबड अशी चेचून घ्यायची. तर त्याच्यामध्ये लसूण टाकून बघितली तर तेल इतकं व्यवस्थित पडलेलं नाही, म्हणून तिनं परत थोड्या वेळासाठी वाट बघू लागली. ती तेल व्यवस्थित कढल्यानंतर त्याच्यामध्ये तिनं लसूण टाकली. माझं म्हणणं होतं की मी इतकं तेल घालत नाही, तर ती म्हणते त्याच्याशिवाय काय भाजी खातेस. पण त्यांचे फंडे वेगळे होते. आता आरोग्यासाठी आपल्याला जागरूक झालंच पाहिजे. थोडंफार तेल म्हणजे कमी वापरलं तरी चालेल. ह्याच्यानंतर काय करते ती, आता आधी लसूण व्यवस्थित भाजू द्यायचा. लसूण व्यवस्थित भाजलं त्याच्यामध्ये घातले जिरे. आपण बहुतांश वेळा जिरा अगोदर घालतो, तिनं नंतर घातलेत. आणि मग काळे वाटाणे टाकले. वाव, जाळ झालेला आहे तडका. आता काळे वाटाणे टाकल्यानंतर तिथे हलवते. किती वेळ भाजायचे? जरासं 1-2 मिनिटं भाजून घ्यायचंय ते. आता वाटाणे व्यवस्थित भाजले गेल्यानंतर जी आपण शेंगदाण्याची कूट केली होती मगाशी ती घालून घ्यायचे. जास्त काही फाईन कूट नाही केलेली इथं, की एकाचे 2 किंवा 3 तुकडे होतील एवढी शेंगदाण्याची कूट केलेले. मग तेही याच्यामध्ये टाकून व्यवस्थित भाजून घेतलं. त्यानंतर हळद आणि मीठ एकत्रित करून तिने दोन्ही त्याच्यामध्ये टाकून दिलेले. मग तांदूळ टाकले आणि तांदूळही त्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घेतले. आता फायनली त्याच्यामध्ये आंबाडीची भाजी घातली आणि ती सगळं मिश्रण एकजीव करून घेते. ही सगळी प्रोसेस मंद आचेवरती करून घ्यायची. आता बघा, व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर ह्याच्यामध्ये तिनं पाणी घातलेले, गार पाणी घातले, गरम पाणी नाही घातलेलं. इथं थोडंसं फक्त भाजी भिजेल इतकं, असंच आहे ना, भाजी भिजेल एवढंच पाणी घालायचं ना, भाजी भिजेल इतकं पाणी त्याच्यामध्ये घालून घेतले. आता ह्याच्यावरती झाकण ठेवून थोड्या वेळासाठी ती भाजी हे करण्यासाठी ठेवून द्यायची. आता बघा, मी ह्याच्यावरती झाकण ठेवते आणि थोड्या वेळासाठी ही भाजी हे होण्यासाठी, सेट होण्यासाठी ठेवून देते, शिजण्यासाठी. आता बघा, भाजीतलं पाणी पूर्णपणे आटले, पूर्णपणे फडफडीत अशी आपली आंबाडीची भाजी तयार आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि माझी भाजी कशी वाटली ते जरूर कळवा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.